तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की मागल्या महिनाभरामध्ये खूप मनाला आश्चर्यचकित करून जाणाऱ्या, थरकाप उडवणाऱ्या घटना या कानावर येत आहे. अहिल्यानगरमधील एका खेडेगावामधला एक कीर्तनकार, वारकरी संप्रदायातला एक कीर्तनकार 9वीच्या मुलीवरती 2 ते 3 वर्ष झाले शारीरिक अत्याचार करतोय, तो पण वारकरी संप्रदायातला. आणि अजून एक न्यूज अशी आली की नाशिकमधील अशोक खरात हा ज्योतिष बघणारा, लोकांचे भविष्य सांगणारा, लोकांच्या घरातले दोष काढणारा हा नराधम ढोंगी बाबा 58 स्त्रियांचा देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, भूत भविष्याच्या नावाखाली, शांती दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोषाच्या नावाखाली 58 महिलांचं शोषण करत होते. त्याची व्हिडिओ क्लिपच पोलिसांना सापडली. तर मित्रांनो, आपल्या समाजातील महिला किंवा स्त्रिया या ढोंगी किंवा या पाखंडी बाबांच्या नादी का लागत आहे आणि त्यांचं शोषण, त्यांचं शारीरिक अत्याचार त्यांच्यावर का होत आहे, याचं जर कारण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याचं कारण एकच मित्रांनो. आजकाल वारकरी संप्रदायामध्ये बहुतांश कीर्तनकार हे मनुवादाद्वारे, षडयंत्राद्वारे किंवा त्यांची आर्थिक गुलामी असेल, मानसिक गुलामी असेल, ते अंधश्रद्धेचं, पाखंडाचं, सगळ्यांनाच म्हणत नाही आहे मी, बहुतांश 80-90% कीर्तनकार हे पाखंडाचं, कर्मकांडाचं, ज्योतिषशास्त्राचं, देवभोळेपणाचं, वास्तुशांती, यज्ञ, होम हवन, नारायण नागबाली, सत्यनारायण अशा फालतू, अशा कर्मकांडी विचारधारेला, जनतेचं शोषण करणाऱ्या रूढींना, कर्मकांडांना, परंपरेंना मान्यता देत आहेत. मान्यता देण्यापेक्षा त्यांचा प्रसारच ते करत आहेत. नाव घेतात ते ज्ञानोबाचं, नाव घेतात ते तुकोबांचं, परंतु तुकोबांचे समाज प्रबोधन करणारे, समाजामधून कर्मकांड नष्ट करणारे, ज्योतिष, भूत भविष्य, यज्ञ, होम हवन नष्ट करणारे भोंदू बाबांना कसं ओळखायचं, खरा संत कोण आणि ढोंगी संत कोण, भोंदू बाबा कोण, कसं ओळखायचं, याविषयीचे तुकोबांचे, ज्ञानोबांचे अभंग ते कीर्तनामधून सांगत नाहीत. ते जनतेंना फक्त नामस्मरण आणि जपतपाचे एवढेच अभंग सांगतात. जे खरे तुकोबा आहेत, जे खरे ज्ञानेश्वर आहेत, त्यांचे जे विद्रोही अभंग आहेत, हे त्यांच्या क्षुद्र स्वार्थामुळे ते समाजापुढे, जनतेपुढे मांडत नाहीत. म्हणून हे असे विघातक कार्य आपल्या समाजामध्ये होत आहेत. भोंदूबाबांना कसं ओळखायचं, याविषयी तुकोबांनी अभंग केलेले आहेत. होम हवन करणं म्हणजे किती जिंदगीचा फालतूपणा आहे, किती फालतू कामासाठी आपलं ऊर्जा, आपली वेळ वाया घालणं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ज्योतिषाबद्दल त्यांनी अभंग केलेले आहेत. ज्योतिषाचा त्यांनी पूर्णपणे त्यांना नाकारलेला आहे. यज्ञ होम हवनाला नाकारलेला आहे. भोंदूबाबांचे लक्षणं सांगितलेली आहेत. तसे मी तुम्हाला 2 अभंग सांगतो मित्रांनो. भोंदूबाबांचे लक्षणं, भोंदूबाबांना कसं ओळखायचं याविषयी तुकोबांनी अभंग केलेला आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावूनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयांच्या सोळा, तुका मने सांगू किती जळोतयांची संगती. हा पहिला अभंग. हा अभंग कीर्तनकार, जे कीर्तनकारांचं कर्तव्य आहे, जे वारकरी
संप्रदायाचं कर्तव्य आहे महाराष्ट्राला घडवण्याचं, महाराष्ट्राला बोध देण्याचं, महाराष्ट्राला ज्ञान देण्याचं, महाराष्ट्राला खरे संत सांगण्याचं. ते हे अभंग घेत नाही. तसंच भोंदूबाबांवर तुकोबांचा दुसरा अभंग आहे. टिळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साध, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भूल. कलयुगी घरोघर संत झाले फार, इतभर पोटासाठी हिंडती दारोदार. हा दुसरा अभंग. खूप अभंग केलेले आहेत तुकोबांनी, तरी सुद्धा आपण भोंदूबाबांच्या आरी जातो, भोंदूबाबाच्या शोषणाला आरी पडतो आपला समाज. असा एक बाबा बाहेर आलेला आहे. असे किती बाबा आहेत, किती एप्स्टीन आहेत, अजून आपल्याला अद्याप माहीत नाही. तो फक्त एक बाहेर आलेला आहे. तसंच तुकोबा म्हणतात, होऊनी संन्याशी भगवी लोगडी, वासना न सोडे विषयांची, इच्छिती देवांना निंदिती कदान्न, पाहता ती मान आदरेचा. तुका म्हणे ऐसे दांभिक भजन, तया जनार्दन भेटे कवी. तसंच तुकोबांनी ज्योतिष पाहणारे, भविष्य सांगणारे, कर्मकांडाला प्रोत्साहन देणारे आणि लोकांचं शोषण करणारे ते संत आहेत. ज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अभंग रचलेले आहेत. त्याच्यातला एक अभंग, भूत भविष्य कळ आलो वर्तमान, हा तो भाग्यहीन त्यांची जोडी. आम्ही विष्णुदास देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धेची. जगरुडीसाठी घातले दुकान, जातो नारायण अंतुरून. तुका म्हणे हा हो प्रपंच गाडा, थोरली ते पिडा रिद्धी सिद्धी. तसेच दुसरा अभंग, सांगो जानती शुभ शकून, भूत भविष्य वर्तमान. त्यांचा आम्हासी कंटाळा, पाहून आवडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक, वाचा सिद्ध होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. तिसरा अभंग, ज्योतिषाच्या विरोधात, नक्षत्राच्या विरोधात, भूत भविष्य बघणाऱ्याच्या विरोधात. पोराचं लगीन होईल, मुलीचं लग्न होईल का नाही, मुलाला नोकरी लागेल का नाही, घरात शांती मिळेल का नाही, एवढा पैसा मिळेल का नाही. ह्या समस्या हा भविष्य बघणारा माणूस अस्तित्वात राहू शकत नाही, असं तुकोबांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेले आहे. हे कुणालाच कळत नाही. ह्या समस्या आपल्या अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत. त्याचं समाधान म्हणजे आपण चांगले कर्म करणे. अजून तुकोबा ज्योतिषाच्या विरोधात एक अभंग करतात, अवघा तो शुभ शकून, हृदयी देवाचे चिंतन. येथे नसता वियोग, लाभूने काय मग. छंद हरीच्या नामाचा सुचुरभूत सदा वाचा, छंद हरीच्या नामाचा सुचुरभूत सदा वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघा दिशा. तुकोबा म्हणतात, जो हरीचा दास आहे, जो हरीचं चिंतन सतत मनामध्ये करतो, जो विठोबाला शरण गेलेला आहे, याच्यासाठी सर्व काळ, भूत असू, भविष्य असू, वर्तमान असू, अवघ्या दिशा ह्या शुभच आहेत. आम्ही विष्णुदास देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धेची. आम्ही विष्णुदासांनी चित्तात देव ठेवावा आणि त्या पांडुरंगावर सोडावं. काय होईल ते होईल प्रारब्धानं आपल्या कर्मानुसार. तो बाबा काय सांगणार, तो बाबा आपलं भविष्य, आपलं भाग्य, आपलं आयुष्य, आपलं यश अपयश तो कसं ठरवणार. हे अभंग वारकरी संप्रदायातले कीर्तनकार घेत नाहीत. असंच त्यांनी यज्ञाच्या होम हवनाच्या विरोधात बोललेला आहे, असंच त्यांनी जप तपाच्या विरोधात बोललेला आहे, असंच त्यांनी सत्यनारायणाच्या विरोधात बोललेला आहे, असंच त्यांनी जातीपातीच्या विरोधात बोललेला आहे. पण आपण खऱ्यात अभंगाकडे, वारकऱ्यांना मी वारकरी हा कीर्तनकाराच्या मागे लागलेला आहे. तो स्वतः गाथा वाचत नाही, 90% वारकरी. आणि कीर्तनकार आपल्याला खरे अभंग सांगतील याची गवाही आपण धरू नका. स्वतः तुकोबांनी गाथा लिहिली कशासाठी, कारण त्यांना माहीत होतं भविष्यामध्ये असे भोंदूबाबा येणार आहेत. आर्थिक लोभापायी, मानसिक लोभापायी, सामाजिक लोभापायी ते सत्य जनतेसमोर मांडणार नाहीत. म्हणून मला गाथा लिहून जे शाश्वत सत्य आहे ते मला सांगून जावं लागेल. वारकऱ्यांनो, समाजानो, तुकोबांनी आपल्याला भोंदूबाबा, कर्मकांड, होम हवन याच्याबद्दल सूक्ष्म असं, छान असं, स्पष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण गाथेकडे गेलात,
आपण ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीकडे स्वतः गेलात तरच असले हे दुष्कर्म समाजामध्ये थांबतील आणि हे जे अधम आहेत, हे जे दुर्जन आहेत, यांच्यापासून आपलं संरक्षण होईल.